ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि चौकात उभारण्यात आलेले जाहिरात फलक यंदाच्या पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील 276 जाहिरात फलक कंपनी मालकांना प्रशासनाने नोटिसा बजावून 25 मे पर्यंत फलकांच्या लोखंडी सांगाड्याचे चोऱ्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर कारवाईचा इशाराही दिला असून आतापर्यंत 50 कंपन्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. गेल्या काही वर्षापासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. या पावसादरम्यान शहरातील वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच जाहिरात फलक पडण्याचे प्रकार घडतात. काही वेळेस जाहिरात फलकाचा पत्राही उडून खाली पडतो. गेल्या वर्षी मुंबई येथील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या अपघातात काही नागरिकांना आपले प्राण गमावे लागले. या घटनेनंतर राज्यातील सर्व शहराप्रमाणे ठाणे शहरातील जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील जाहिरात फलक कंपन्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून जाहिरात फलकांचे चोरीचा प्रमाणपत्र घेतले होते. तसेच शहरातील 49 बेकायदा जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली होती. 49 पैकी 5 जाहिरात फलक पूर्णपणे निष्कासित करण्यात आले होते, तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या 44 जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. ठाणे महापालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे गेली कित्येक वर्ष जाहिरातबाजी करून पैसे कमविणाऱ्या जाहिरात फलक मालकांना दंडाची नोटीस पाठवली होती. यंदाच्या वर्षातही ठाणे महापालिकेने पुन्हा शहरातील जाहिरात फलक कंपनी मालकांना नोटिसा बजावून 25 मे पर्यंत फलकांच्या लोखंडी सांगाड्याचे चोऱ्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर जाहिराती उतरवण्यात येतील असा इशाराही पालिकेने दिला आहे. काल ठाणे शहरात काल रात्री विजांच्या कडकडाटासह सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडत असताना वागळेशेठ भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 3 वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले. ठाणे शहरात काल रात्री विजांचा कडकडाट आणि सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात पावसादरम्यान वागळे इस्टेट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 3 वाहनांवर कोसळल्याची घटना घडली. वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक 27 येथील सीपी तलाव जवळ इक्किनॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या अंदाजे 50 फूट लांब आणि 6 फूट उंच सुरक्षा भिंत आहे. या भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहने उभी करतात. अशाच प्रकारे काल रात्री नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती. दरम्यान रात्रीच्या वेळी कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 3 वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये 2 कार आणि एका रिक्षाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव धुकापट्टी लावून हा परिसर बंद केलाय. घटनास्थळी पडलेल्या सुरक्षा भिंतीच्या विटा रस्त्यावरही पडल्या होत्या. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून त्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राज्यभरात सुरू आहे. पण या अभियानाचा ठाणे रेल्वे एसटी स्थानकात फज्जा उडाल्याचे समितीकडून करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यात पर्दाफाश झाला आहे. यावेळी समिती पदाधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी स्थानक परिसराची वरवरची स्वच्छता केली. मात्र पाणपोई हिरकणी कक्षातील गैरसोयीमुळे अभियान फसल्याचे चित्र होते. एसटी स्थानकाचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एसटीकडून राज्यात 23 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये स्थानकाचे सुशोभीकरण, स्वच्छता, अत्यावश्यक सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी, विविध माहितीचे फलक, स्पीकरवरून प्रवाशांसाठी उद्घोषणा, आसन व्यवस्थेचा समावेश आहे. अशा स्थानकाला समितीकडून भेटी देताना गुण दिले जातात. याच अनुषंगाने समितीकडून ठाणे रेल्वे बसस्थानक, वंदना आणि खोपट बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळी बस स्थानकावरील सुविधांचा फज्जा दिसून आला. याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास वरिष्ठांनी नकार दिलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज
नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नाल्याच्या भिंतीला खेटून 8 मजली इमारत बांधकामासाठी नाल्यावरच स्लॅब आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाडलेल्या 7 मजली इमारतीवर पुन्हा एकदा बांधकाम असा अनधिकृत बांधकामाचा ठाणे पॅटर्न सध्या शहरात सुरू आहे। लोकमान्य नगर, सावरकर नगर व महात्मा फुले नगर परिसरात सर्वसामान्यांना मृत्यूच्या धाडेत ढकलण्यासाठी भूमाफिया हे इमले उभारत आहेत। कल्याणच्या श्री सप्तशृंगी इमारतीप्रमाणे या अनधिकृत इमारतीची पडझड झाल्यास होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। 90च्या दशकात उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाई करताना प्रशासनाने स्लॅबवर हातोडा मारला होता। त्या इमारतीचे स्लॅब भूमाफियाने निकृष्ट साहित्य वापरून पुन्हा जोडले होते। पुढे काही वर्षातच याच इमारतीचे स्लॅब कोसळून नागरिकांचे मृत्यू झाले। त्याच पद्धतीने आता ठाण्यात वन विभागाच्या हद्दीत बांधकाम केले जात आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सावरकर नगरमधील 7 मजली अनधिकृत इमारतीवर केलेल्या कारवाईनंतर पुन्हा छुप्या पद्धतीने बांधकाम सुरू आहे। तर महात्मा फुले नगर परिसरात नाल्यालगत अशाच पद्धतीने कारवाई केलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या जागेवर 7 महिन्यात 8 मजली टोलेजंग टॉवर भूमाफियाने उभारलाय। कोरस रोड येथे आई माता मंदिरासमोर नाल्याच्या भिंतीला खेटून मुख्य रस्त्यासमोर अनधिकृत इमारतीचे 4 मजले उभे राहिले आहेत। नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत, परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे ती आहे। अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत। गाळ काढला तर त्यांच्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जात नाही। नाल्यातून काढलेला गाळ हा 10 दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो। त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय। तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहे। अधिकाऱ्यांनी नुसती पाहणीद्वारे करतायत। नालेसफाईबाबत आश्वासने देण्यापेक्षा रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी स्वतः उभे राहून नालेसफाईची कामे पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून थोड्या पावसात पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना याचा त्रास होणार नाही। नालेसफाईच्या कामात सातत्याने हातसफाई होत असल्याने त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राऊत पिंगळे यांनी दिला आहे। 31 मेची डेडलाईनला काही दिवस बाकी असून कामे अजून अर्धवट दिसत आहेत। त्यातच अर्धी ठाणे खोदून ठेवले असून तलावांची झालेली दुरवस्था, कचऱ्यांच्या समस्या, नालेसफाई समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले, तर याला प्रशासन जबाबदार असल्याने टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे। ठाणे महापालिकेच्या सुरू असलेल्या बेबंद कारभारावर राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होते। या बैठकीत तलावांचे शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोलखल विचारे यांनी केले। एखादा लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्राची कोणाच्या सांगण्यावरून दखल घेत नसतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला आहे। सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन कारभार सांभाळत आहे। आपल्याला वाटेल तसे काम अधिकारी करतायत। तसेच सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचे अंकुश राहिले नाही, असा आरोप देखील विचारे यांनी केला आहे।